फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यातील बंद दाराआड बैठक संपलेली। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोबतच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या घ्यावा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली होती। शिवसेनेला मंत्रिमंडळात कुठली खाती अपेक्षित आहे आणि शिवसेनेचे कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कळवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना सांगितलंय। ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। काही मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं कळतंय। बंद दाराआड चर्चा झाली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, ही चर्चा संपलेली आहे, नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली आहे, नेमकं काय समजतंय? नक्कीच खूप गोष्टींवर चर्चा झालेली आहे। खरं तर ही एक शेवटची बैठक आपण बोलू शकतो, कारण की उद्या काही तासातच एक शपथविधी होत आहे उद्या संध्याकाळी। त्याच्या आत हे सर्व विषय संपूर्ण गरजेचं आहे। ह्या सर्व चर्चेमध्येच एक सकारात्मक चर्चा अशी होते की मुख्यमंत्री मानलेले मुख्यमंत्री कुठेतरी सकारात्मक झालेत अशी एक चर्चा आहे। तर दुसरीकडे अशी एक चर्चा झालेली आहे की बाबा उद्या जी शपथविधी होते या शपथविधीमध्ये आणखी काही मंत्र्यांची शपथविधी झाली तर बरं झालं असतं अशी एक मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। त्याचबरोबर कोणती खाती एकनाथ शिंदेंना पाहिजे आणि कोणती नावं म्हणजे कोणते मंत्री असू शकतात अशी नावांची यादी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे। आणि आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले का ही सर्व माहिती आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिल्लीतल्या नेत्यांना पोहोचवतो आणि त्यातून त्यांच्याकडे काय उत्तर आलंय ह्या उत्तराचे उत्तर तुम्हाला आम्ही रिप्लाय म्हणून देतो आणि त्यांच्याशी डिस्कस करू आणि डिस्कस झाल्यानंतर तुम्हाला आपण पुन्हा चर्चा करू असं एक ठरलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत कुठेतरी आता सावरासावर होत आहे, कुठे ना कुठेतरी जुळवाजुळी होताना दिसत आहे। एकतर एकंदरीतच उद्या जी शपथविधी आहे या शपथविधीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेऊ शकतात अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे काही जे मुद्दे मांडलेले आहेत एकनाथ शिंदेने हे मुद्दे दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुन्हा एकनाथ शिंदेशी चर्चा केली जाईल। फोनवरती चर्चा असेल किंवा ती भेटून चर्चा होईल, परंतु सकारात्मक चर्चा होईल असं एक सूत्रांची माहिती समोर येत आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि एकनाथ शिंदेने अजून एक महत्त्वाची मागणी केलेली का उद्या जी शपथविधी होते त्याच्यामध्ये आणखी काही नेत्यांची शपथविधी झाली असते तर बरं झालं असतं ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे। आणि ह्या संदर्भातही आज रात्रीपर्यंत विचार होईल आणि उद्या सकाळपर्यंत एक पिक्चर क्लिअर होईल का उद्या एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत कोणते मंत्री शपथ घेऊ शकतात ह्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल। आणि या सर्व चर्चा झालेल्या आहेत आणि ही चर्चा दिल्ली दरबारी जाणार आहे आणि तिथून उत्तर येईल आणि ते उत्तर आल्यानंतर सर्व गोष्टी शिक्कामोर्तब केलं जाणार आहे।